स्वतःची पोरगी लॉजवर जातानी नाही दिसणार यांना, पण दुसऱ्याचं पोरग बारवर जातानी लगेच दिसत. तो बार मध्ये जाणारा मुलगा तू तर नाहीस ना? एक नंबर. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? मजेतच असाल. आजच्या व्हिडिओ मधला कोडा जरा मी तुम्हाला अवघड देतो, कारण ह्याच्या आधी तुम्ही सोपं आणि उत्तर पण लगेच देता. पण आजच्या व्हिडिओ मधला कोडा आता नीट ऐका, तुम्ही लक्ष देऊन ऐका. अंगावर काट हाय पण प्राणी नाही, डोक्यावर तलवार हाय पण राजा नाही, गोड हाय पण साखर नाही. उत्तर द्या आता, ह्याचा मला कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्या. आजच्या व्हिडिओ मधली जी कारकी आहे ती काय माणसात नाही. तुम्ही जरा माणसात हाव ना, तरी मी तुम्हाला एक चांगला सल्ला देतो. इयरफोन फेक. हे इयरफोन घ्या आणि कानात घाला, कारण आजची जी कारकी आहे ती इंस्टाग्राम वरची छपरी रील स्टार आहेत, म्हणून तुम्हाला तर माहितीच आहे त्यांचा बोलणं कसा आहे. तर हे इयरफोन घ्या आणि कानात टाका आणि चला सुरू करूया. कोणी कोणाचं नसतं मित्रांनो, स्वतःचं सामान पण दुसऱ्यांची आठवण काढून हलवत बसतो. हा पण मी काय म्हणतो, ह्या सगळा तुला कसा काय माहिती? तू पण तिच्या बहन मुलगी शिकली, चावट झाली. आम्हाला आठवण आल्याच्या नंतर ना आम्ही काय पण करू, तो आमचा प्रश्न आहे. आम्ही रडू मरू, तुला काय करायचंय, तुला काय घेणं देणं आहे. मला तर असं वाटतं हिची आठवण काढून पण कोणतरी रडत असेल ग. रडत असेल. तुझा कसा झाला माहितीये, स्वतःच ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून. अगं तुझ्या आईने तुला जन्माला धंदा करण्यासाठीच काढलंय. मग एक सांग ना, पुण्याच्या बुधवार गल्ली ते का मुंबईच्या? ती ठरवल तिला धंदा कुठं करायचा आहे. तू तुझा धंदा पहिला बंद कर इंस्टाग्रामवर घाण करण्याचा. तूच खरं सांग आता. तू तर सांगणार नाही खरं, कारण तू गाव होय ग. नक्की हाय तरी कोणती जिच्याबद्दल ही एवढा इंस्टाग्रामवर चांगला बोलते? तुमच्या दोघींचा ज्या काय आहे ना त्या फोनवर किंवा मुंबईच्या बाजारात जाऊन काय ते निस्तारा. इकडे इंस्टाग्रामवर तुमची अखेरी नका करू. आणि एवढी जर तुला चलती आली ना तर जपली होती एक चिमणी काळजाच्या घरट्यात, पण काय करणार, चारा खाल्ला, पाणी पिली आणि ती दुसऱ्यासाठी मला सोडून गेली. अरे पण तुझी चिमणीच काळजाच्या घरट्यात त्या हरीण सोबत राहत होती, म्हणजे त्या हरीणनीच तर तुझी चिमणी पलवली नाही ना. वाटतं ती मला अजून पण आवडते, पण एक गोष्ट लक्षात ठेव चिनार, आमच्या खानदानात एकदा वापरून सोडलेली गोष्ट ती परत आम्ही मागवळून पण बघत नाही. अरे झाला शॅलिंग मारून झाला. काय जे म्हणे एक बाता मारतात. आली मोठी. हा तोच मुलगा आहे जो रात्रीचा कानात इयरफोन घालून अरिजित सिंगची गाणी ऐकून रडत बसतात. डायलॉग बाजी मारतोय. अरे तुझ्या मोकळ्या मनाचा आहे त्यामुळे शिंगल आहे. एवढ्या पण मोकल्या मनाचा होऊ नकोस की पॅन्टची चैनच लावायचा विसरशील. डिअर एक्स, तुझा आहे आज बर्थडे म्हणून मी कापतोय केक. तुझ्या बॉयफ्रेंडला दे. हा राहणार केक. अरे रांडांनी बात केली माझ्या अवकाशची, आज माझ्या समोर गांडाल होती मॉडेल टॉपची, फिरतो गाडीवरती ती तुझी जीएफ बीएफ घेईल तेल लावत. तो केक कशाला फेकून दिलास? पण तिकडे ताटली घेऊन आलेलो, मला वाटलं काय मिळेल पैसा. भाजला काय कसला काय आयटम तर बारकी पोरं ठेवत्यात. पकडली. आम्ही तर डायरेक्ट बायको ठेवतो, ती पण दुसऱ्याची. त्या बायकोच्या नवऱ्याला समजलं ना की त्याची बायको तुझ्याकडे आहे, तर तो रावडी रातोर सारखा घरात येऊन अगं काय म्हणलीस तू? राणी मुखर्जी सारखी दिसते. म्हशीचा पौधा कसा असतो तशी अवस्था झाली तुझी. जो बोलतो तोच असतो. ज्याची होती त्यानेच नेली, आम्ही फक्त सर्व्हिसिंग करून दिली. सर्व्हिसिंग तू केलीस की तीच तुझी सर्व्हिसिंग करून गेले? बाकी तर तुम्ही समजदारच आहात. माझं पाखरू उडणार नव्हतं,
उडून घेणार होतं. काकांना त्यांच्या पाखरूचा किती अभिमान आहे, इंस्टाग्रामवर येऊन सांगतायत. पण मी काय म्हणतो काका, तुमच्या पाखरूला तुम्ही झेपले का? अग चिमणी माझी उडून गेली. अख्ख्या खानदानाच्या विरोधात जरी जावं लागलं ना तरी जाणार. पहिली शाळेत जा. 100 रुपये खर्चायचे म्हटल्यावरती काय तिच्या मुलं शाळेत जाऊन पण रील बनवतायत. अरे बाई लोक आहेत कुठे, लक्ष कुठे आहे त्यांच्या मुलांवर आहे की नाही? मुलं बॅगेत फोन आणून मैदानामध्ये जाऊन रील बनवतायत. पहिला ह्यांचा फोन जप्त करा. 100 रुपये खर्चायचे म्हटल्यावरती 100 रुपये मी शाळेत जाताना 2 रुपये घेऊन जायचो. त्याच्यामध्ये पण विचार करायचो की चबन आता काय घेऊ, 1 रुपयामध्ये काय घेऊ. आणि आताची मुलं 100 रुपये घेऊन जातात. तुम्ही शाळेत किती रुपये घेऊन जाता? लवकर बोल. तू? मी 10 रुपये. 10 रुपये. तू किती? 20. तू? 30. आहे तिच्या 20, 30, 10 आणि आमच्या वेळेस फक्त 2 रुपये. मजा आहे बाबा आजकालच्या मुलांची. बाकी जर ही कार्टी तुमच्या पण फीडमध्ये दिसली ना तर पहिलं नॉट इंटरेस्ट करून टाका. आणि जर परत दिसली तर रिपोर्ट करून टाका. आणि जर त्याच्यावर परत दिसली तर काय म्हणजे काय पण काय ना काहीतरी करावं. ह्यांना जर असा मोकळा सोडला ना इंस्टाग्रामवर, ह्या इंस्टाग्रामचा UP गरम करून ठेवतील. हां तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझं पण आता बोलून मी दमलोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो.